अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आहे गुरुवार, सर्वांना शुभ गुरुवार। स्वामी महाराजांच्या कृपेने सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे रथसप्तमी, या वर्षीची रथसप्तमी उद्या आहे शुक्रवारी। रथसप्तमी विषयी आज आपण माहिती घेणार आहोत। त्या दिवशी पूजा कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवावा, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर सर्वांनाच माहिती आहे की संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत आपण केव्हाही हळदी कुंकू करू शकतो। काही कारणाने आपल्याला जमत नाही, त्यामुळेच हे इतके दिवस असतात आपल्याकडे हळदी कुंकू करण्यासाठी। तर रथसप्तमी दिवशी देखील हळदी कुंकू तुम्ही करू शकता। तर रथसप्तमी दिवशी आपण आणखीन एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे जर संक्रांती दिवशी कुणाचे सुगड पूजन करणं राहून गेलं असेल, ते सुगड पूजन रथसप्तमीला देखील आपण करू शकतो। कुणाचं राहून गेलं असेल तर रथसप्तमी दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही सुगड पूजन देखील करू शकता। तर रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे। भगवान सूर्यनारायण यांची पूजा या दिवशी केली जाते। तर सूर्यदेवांची उपासना आपण करतच असतो, पण ह्या दिवशी म्हणजे रोज देखील अगदी रोज अर्घ्य देणारे लोक खूप आहेत सूर्यनारायणाला। पण ह्या दिवशी पहाटेला उठून जो स्नान वगैरे करून मग सूर्यदेवाला अर्घ्य देतो, त्याचं सर्व रोगांपासून त्याची मुक्ती होते अशी मान्यता आहे। म्हणून रथसप्तमी दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणे खूप महत्वपूर्ण आहे। रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस असतो अशी मान्यता आहे, त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य देणे खूप महत्वपूर्ण आहे ह्या दिवशी तरी। माघ सप्तमीला सूर्य जयंती देखील म्हटलं जातं आणि रथसप्तमी देखील म्हटलं जातं। तर हा सण हिंदू धर्मामध्ये खूप महत्वपूर्ण आहे आणि तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो। सूर्य हा भगवान विष्णूंचा अवतार असल्याने या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। तर या दिवशी पूजा कशी करावी, तर सर्वात आधी प्रथम आपल्याला सकाळी पहाटे उठायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घराजवळ जर नदी किंवा तलाव असेल तर तिथं जाऊन तुम्ही स्नान करू शकता, ते अतिउत्तम आहे। नाहीतर मग घरीच आपण स्नान करून अर्घ्य देऊ शकतो। तर तलाव किंवा नदीमध्ये जाऊन आपण स्नान करणार असेल तर अतिउत्तम आहे। तर तिथे जाऊन आपल्याला तांब्या घेऊन जायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू फुले अक्षता व्हायच्या आहेत आणि मग ते आपल्या उंचीपासून आपल्याला हात वर करायचे आहेत आणि त्यानंतर सूर्यनारायणाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर अशा तऱ्हेने अर्घ्य देण्याची प्रथा आहे। तर त्यामध्ये तुम्ही सूर्याचा कोणताही मंत्र म्हणू शकता, ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः, अगदी 11 वेळा म्हणा, तुम्हाला जमेल तितक्या वेळा म्हणा आणि अर्घ्य देऊन नमस्कार करायचा। त्याचबरोबर दूध भात आणि खिरीचं नैवेद्य आपल्याला देवांना अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर गोरगरिबांना पण आपण या दिवशी अन्नदान करू शकतो। रथसप्तमी दिवशी अगदी पहाटे उठून जर आपण सूर्याची पूजा करत असाल, अर्घ्य देत असाल तर तो व्यक्ती सर्व रोगांपासून मुक्त होतो अशी मान्यता आहे। सूर्यदेवांचं वाहन आहे त्यांचा रथ, तर ह्या दिवशी रथाचीही पूजा केली जाते, कारण ते आपली गती आवश्यकतेनुसार कमी जास्त करत असतात आणि त्यामुळे आजच्या दिवशी सूर्यांबरोबर त्यांच्या रथाचीही पूजा केली जाते। त्याचबरोबर काही घराण्यांची पद्धत आहे की अंगणामध्ये गौरी पेटवल्या जातात, जे शेणापासून बनवलेल्या लहान लहान असे बाहुल्या असतात त्या पेटवलेल्या जातात। भरपूर ठिकाणी म्हणजे पूर्वी ही खूप पद्धत होती भरपूरच्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये। तर या जुन्या पद्धती काही हळूहळू मागे पडत आहेत आणि आपण नवीन संस्कृती आपल्यामध्ये जोपासतो आहे, त्यामुळे ह्या काही ठिकाणी ह्या पद्धती मागे पडल्या आहेत। काही ठिकाणी अजून देखील ज्या आजी असतील पणजी असतील त्या करत असतील। तर पूर्वी सगळ्यांच्या गाई म्हशी असायच्या, गोटे असायचे आणि मग शेण इझिली अवेलेबल व्हायचं तर ते करायचे। पण आता कसं आहे, हे सगळं कोणीही करायला मागत नाही आणि त्यामुळेच आपल्याला काही रूढी आहेत त्या मागे पडल्या आहेत आणि आपण नवीन नवीन गोष्टींचा स्वीकार करतो आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये। तर काहींच्या घरी अजून देखील पद्धती असतील अशा या गौरी पेटवायच्या, जर तुमच्याकडे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचे फोटोज तुम्ही मला मेल करू शकता। तर माझा मेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला नक्की मेल करा तुमचे फोटोज।
तर आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे बोडक्यामध्ये थोडंसं दूध घेऊन ते आपल्याला सूर्यनारायणाला समर्पित करायचं असतं. तर छोटीशी अशी 3 आपण दगडं वगैरे ठेवून त्याच्यावरती लहानसं बोडकं आपलं जे सुगड म्हणून आपण आणतो अगदी तसलंच असतं लहान, ते ठेवून त्याच्यामध्ये दूध घेतलं जातं आणि त्याच्यानंतर खाली म्हणजे आपण काय काय घालून पेटवून ते गरम करायचं आहे दुधाला आणि त्यानंतर ते बोडक्यातून उतू जातं. तर हे दूध उतू गेलेलं दूध सूर्यदेवाला समर्पित झालं अशी मान्यता आहे आणि त्यानंतर उर्वरित दूध जे असतं ते आपण प्रसाद म्हणून घरात सर्वजण घेतो. तर सूर्यनारायण हे ऋषी कश्यप आणि माता अदितींचे पुत्र असल्याने त्यांना आदित्य देखील म्हटलं जातं. तर आजच्या दिवशी आपल्याकडे सूर्यदेवांचा काही फोटो वगैरे काही नसतं, त्यामुळे आपण रांगोळीने सूर्यदेवांची छान रांगोळी काढू शकतो. म्हणजे 7 घोडे, रथ आणि त्याच्यामध्ये सूर्यदेव आहेत अशी रांगोळी काढून त्याला हळद कुंकू वाहून त्यानंतर फुले वाहून त्याच्यानंतर खिरीचा दुधाचा नैवेद्य आपण त्यांना अर्पण करू शकतो. तर अशा तऱ्हेने सूर्यदेवांची पूजा आपल्याला करायची आहे. संपूर्ण विश्वाला उजळून टाकणारे आपले सूर्यदेव, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. रथसप्तमी दिवशी त्यांच्यामुळेच जीवन अस्तित्वात आहे. अगदी संक्रांतीपासून कुणाची हळद कुंकू करायचं राहून गेलं आहे. एकमेकींना वाण देऊन आपले हळदी कुंकूचा समारंभ करतात. तो जर कुणाचा करायचा राहून गेला असेल तर रथसप्तमी दिवशी देखील तुम्ही तो दिवस हळदी कुंकू समारंभ साजरा करू शकता. तर आज गुरुवार असल्याने आपली नित्य सेवा करायला विसरू नका. स्वामी महाराजांच्या मठात जा, त्यांचं दर्शन घ्या, तुमची नित्य सेवा, नामस्मरण, तारक मंत्र करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.